हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पाही उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कल्पांती सरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठ्ठल लावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं, कलानीशवादापणोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचर. करुणाकरा 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 दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील संत संगतीचा महिमा प्रतिपादन करणारा आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत संगतीचा महिमा प्रतिपादन करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी जो काही 2 शब्दाचा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा: श्री क्षेत्र दधनेश्वर शिवालय संस्थान, श्री क्षेत्र दैगावणे, गुरुवर्य ब्रह्मीभूत कृष्णदेव बाबांच्या संजीवन समाधी तथा वास्तव्याने पावन झालेलं गाव, पावन झालेलं संस्थान म्हणजे दधनेश्वर शिवालय संस्थान. गुरुवर्य बाबांच्या छत्रछायेखाली
आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी नवनाथ महाराज महाराजांचा काही काळ गेला. त्यानंतर गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांच्या आज्ञेने आमचे सुदाम बाबांना या ठिकाणी आणलं. खरं तर आपल्या परिसराचं वैभव आहे महाराज. काय आहे, आपल्या परिसरामध्ये संस्थेची अशी माणसं असणं म्हणजे खूप मोठं आपलं सद्भाग्य आहे. अशी माणसं भेटत नाही. गुरुवर्य बाबा, मी आळंदीत असताना बाबांना बऱ्याच वेळा तिकडं विठ्ठल आश्रमात गेलो की बाबांना बघायचो, परंतु काही परिचय करण्याची अशी वेळ नाही आली बाबांकडे जाण्याची. कारण की बरेच महाराज मंडळी असायचे, मग विद्यार्थी भरपूर असल्यामुळं फक्त आपलं काम झालं काय यायचं, बाबांना माहिती काय काम असायचं. कीर्तन असायचं, सेवा वगैरे. मग ज्यावेळेस बाबांची या संस्थानावरती नियुक्ती झाली, असं समजलं की सुदाम बाबा या ठिकाणी या संस्थानावरती सुदाम बाबांना बसवले. त्यावेळेस माहिती पडलं की हे सुदाम बाबा तर आपण आळंदीत बघितले होते. नंतर मग असं थोडक्यात परिचय समजला की बाबा आपले परिसरातले आहेत. मग नंतर मग अतिशय जवळीकता वाढत गेली बाबांच्या उत्सवाला. मग हळूहळू येणं झालं आणि मग सुरुवात झाली. बाबांचं मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी फोन आला होता याच एकादशीला. त्यावेळेस मी होतो चातुर्मासाला. बाबा म्हटले, संदीप महाराज सेवा करता का? पण मी चातुर्मासाला असल्यामुळे माझं काही नक्की नव्हतं गावाकडे येईन म्हणून. यावर्षी पुन्हा बाबांचा त्याच वेळेला फोन आला. ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस मी समजलं की नक्की कीर्तन सेवा असणार आहे. म्हणूनच बाबांनी फोन केला. बाबांनी सांगितले बरोबर मी एका शब्दात म्हटलं, आता मागच्या वर्षी आपण नकार दिलाय, यावर्षी पण नकार नको. जास्त काय 2 नकार झाले का मग अवघड होतं. तिसऱ्यांदा मग त्याचं नियोजनात घेतलं जात नाही, असं आहे ते. मग म्हटलं काय हरकत नाही. बाबांना सांगितलं ठीक आहे बाबा येतो. म्हणून या ठिकाणी तुम्हा सर्व श्रोते सज्जन, मायबाप, वादक, गायक, सर्व गुणीजन महाराज मंडळीच्या समोर सर्वांच्या दर्शनाचा योग गुरुवर्य बाबांमुळे प्राप्त झाला आणि सर्वांच्या चरणी विनम्र भावने नमस्कार करून सेवेला सुरुवात. विठ्ठल हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत संगतीचा महिमा तुम्हाला जर ऐकायचा असेल तर हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या ठिकाणी काय आहे? उत्तम प्रकारचा लाभ आहे. म्हणजे हाच संत संगतीचा महिमा आहे. काय महिमा आहे? हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. पायी म्हणजे संतांच्या जवळ, संतांच्या चरणाजवळ. कसा लाभ आहे? उत्तम लाभ. मग मध्यम कनिष्ठ असा लाभ नाही, तर उत्तम लाभ. महाराज म्हणतात हा उत्तम लाभ आहे. मग काय करायचं त्यासाठी? म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुकोबाराय म्हणतात तुम्ही संतांचं दास्यत्व स्वीकारलं की तुम्हाला काय होतो? उत्तम प्रकारचा लाभ भेटतो. आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्हाला जर हा उत्तम लाभ पाहिजे असेल तर तुम्ही दास्यत्व स्वीकारा. आणि दास्यत्व स्वीकारलं की महाराज काय करतात? कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. तुकोबाराय म्हणतात की या संतांनी आपल्या दास्यत्व भक्तीवर संतुष्ट होऊन कृपा केली की कल्पांतीही सरेना. कल्पच्या कल्प गेले तरी आपलं आयुष्य संपेल, पण संतांची कृपा संपणार नाही. तुम्ही जरी गेले तर तुमचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाहीत मागची माणसं. म्हणून आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतो तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुकोबाराय म्हटले की संतांची सेवा केली आणि संतांनी आपल्यावर संतुष्ट होऊन कृपा केली की कल्पांती जे दान सरत नाही ते दान हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा, जी आपण सेवा करतो हीच संत सेवा. आपल्याला जे काही दान मिळवायचं संताकडून, जी काही कृपा मिळवायची त्यासाठी हे दान कसं आहे? उत्तम. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही काय करा?
संतांचं दास्यत्व स्वीकारा विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला, तुम्ही संत संगती करा, संत संगती करा, संतांचा महिमा असा आहे, संतांचा महिमा तसा आहे. अहो पण ते संत नेमका आहेत कसे, ते ओळखायचे कसे, काहीतरी बघायला लागेल ना. जर एखाद्या गावाला जायचं असेल तर कमीत कमी आपल्याला त्या गावाचं नाव माहिती पाहिजे. एक मनुष्य बसमध्ये चढला आणि बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टरने केलं सुरुवात, तिकीट 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 तिकीट. मग मनुष्याला म्हणला घ्या ये पैसे आणि दे एक तिकीट. कंडक्टर म्हणला कुठलं तिकीट द्यायचं. तो म्हणला तुम्हीच म्हणले तिकीट तिकीट, आता तिकीट द्या ना. कंडक्टर म्हणला अरे बाबा तुला जायचंय कुठं ते सांग. तो म्हणला ते का, ते काय माहिती नाही. कंडक्टर म्हणला एक काम कर, हे पैसे धर, खाली उतर, आधी ठरव कोणत्या गावाला जायचं आणि मागच्या बसने विठ्ठल विठ्ठल. तसं संतांना शरण जायचंय, संतांच्या ठिकाणी लाभ आहे, तर मग आपल्याला संत माहिती पाहिजेत ना, ते ओळखले पाहिजेत ना. महाराज म्हणतात असे भगवे कपडे घालणारे तर कितीतरी संत झालेत, मग आपण कुणाला पण संत म्हणायचं का. पोटासाठी झाले संत, असे जे संत आहेत ना पोटासाठी झालेले संत, यांना तुम्ही जर शरण गेले तर आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे का. हा कनिष्ठ लाभ प्राप्त होऊ शकतो, परंतु आपल्याला उत्तम लाभ प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून संत म्हणजे काय तर या संत पदाचा अगोदर तर विचार केला पाहिजेत ना. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. ज्या संतांच्या ठिकाणी लाभ आहेत ते संतांचे लक्षणं काय आहेत हे आपण थोडक्यात बघू. महाराज म्हणतात संतांची लक्षणं सांगा. मुक्ताई आपल्या दादाला उपदेश करताना सांगते की दादा, समाजाच्या झालेल्या त्रासापासून आपण समाजाच्या झालेल्या त्रासाला कंटाळायचं नसतं. समाजाने त्रास किती दिला आणि आपण कंटाळलो तर आपल्याला संत कोण म्हणल. म्हणून मुक्ताई म्हणते की दादा संत कोणाला म्हणायचं, तर महाराज म्हणतात संततेची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. मुक्ताई म्हणते दादा संततेची जाणा जगी, जगी तेची संत जाणा. कोणते, दया क्षमा ज्याच्या अंगी. ज्याच्या अंगी दया क्षमा शांती हे गुण आहेत. लोभ अंता नाही मना जगे विरक्त तोची जाणा. जगामध्ये वैराग्य पुरुष कोणाला म्हणायचं, ज्याच्या अंगी लोभ नाही आणि ज्याच्या अंगी अहंकार नाही, अशा माणसाला काय म्हणायचं, विरक्त म्हणजे संत म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. मग सांगितलं दया क्षमा. दया म्हणजे काय, मी गुरुवर्य माऊलींच्या मुखातून एक उदाहरण ऐकलं होतं मोतीराम महाराजांचं. त्यांनी सांगितलं मोतीराम महाराजांना शेवटच्या काळामध्ये ते जखमा व्हायला लागल्या पायाला, आणि ते पायाला ते गळू झाला, त्या जखमेत किडे व्हायला लागले, आणि किडे व्हायला लागल्यानंतर ते बाबांचा पाय दुखायचा. मग बाबा असं ओरडायचे पाय दुखायला लागल्यानंतर. मग ते शेजारी जे भक्तगण होते बाबांची सेवा करणारे, बाबा झोपले की बाबांचे ते पायातले असे किडे बाजूला काढायचे. मग ते किडे बाजूला काढताना बाबांना एकदा अचानक जाग आली आणि बाबांनी बघितलं हे काय प्रकार चाललाय. बाबांनी ते बघितल्यानंतर बाबा म्हणले अरे काय करताय. ते म्हणले बाबा अहो ते किडे तुमचा पाय दुखतोय ना. बाबा म्हणले अहो आता याच्यावर त्याचाच अधिकार आहे, मग याला म्हणायचं दया. आता हे त्यांचंच आहे, आता याच्यावर आपला अधिकार नाही, आता त्यांचाच होणार आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी दया असते. आपण किडा बघितला तरी आपण घाबरतो, नाही नाही पहिले याच्यावर उपाय केला पाहिजे. आता लंपी नावाचा आजार आलाय, सगळे लोक तिकडच. तसं बाबा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांच्या ठिकाणी दया नावाचा गुण असला पाहिजे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. संत महात्म्यांच्या ठिकाणी जसे दया क्षमा शांती गुण असतात, त्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी वास्तव्य भगवंताचं वास्तव्य असतं. म्हणून हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. हे झालं पहिलं लक्षण. संतांच्या ठिकाणी
काय दया क्षमा शांती हे गुण असतात. संतांचं दुसरं लक्षण काय, संतांच्या ठिकाणी विवेक असतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. संतांच्या ठिकाणी विवेक असतो. ज्या ठिकाणी चंद्र उगवलाय, मला सांगा पौर्णिमेचं चांद चंद्र उगवलाय आणि मला सांगा त्या दिवशी चांदण्या उगवतात की नाही उगवत? उगवतात. चंद्र तेथे चंद्रिका, ज्ञानोबा म्हणतात. तुम्ही किती नाही म्हणले तर ज्ञानोबा म्हणतात ना उगवतात. शंभू तेथे अंबिका, ज्या ठिकाणी भगवान शंकर आहेत त्या ठिकाणी पार्वती माता आहेच. संत तेथे विवेका असणे की जे. ज्या ठिकाणी संत महात्मे असतात त्या ठिकाणी विवेक असतो. महाराज, कावळ्याच्या ठिकाणी विवेक नसतो. बऱ्याच माणसांच्या ठिकाणी विवेक नसतो. ज्ञानोबा म्हणतात कावळ्याचा विवेक कधी जागा होतो आणि कधी नसतो कावळ्याकडं. ज्ञानोबा म्हणतात पै द्राक्ष रसा आम्र रसा, वेळे तोंड सडे वायसा, की डोळे फुटते दिवसा डुडुळाचे. ज्ञानोबा म्हणतात त्या कावळ्याचा विवेक कधी जागा होतो, कधी निम्म निंबोळी आला, कावळ्यांशी सुकाळू झाला. पण कावळ्याचा विवेक जागा होतो पण कधी, कडुलिंब ज्यावेळेस निंबोळ्या पिकतात त्यावेळेस कावळ्याला वाटतं वा काय आंबे आलेत, त्यावेळेस कावळ्याचा काय होतो, विवेक जागा होतो. पण विवेक झोपतो कधी कावळ्याचा, ज्यावेळेस द्राक्षाची वेल आणि आंब्याला ज्यावेळेस असा मस्तपैकी वजनदार आंबे येतात, केशर असे ज्यावेळेस आंबे येतात ना, त्यावेळेस कावळ्याचं काय होतो, विवेक झोपी जातो. त्यावेळेस कावळ्याकडे विवेक राहत नाही. परंतु संत महात्मे म्हणतात की संतांकडे विवेक असतो. विठ्ठल 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 तसं संत महात्मे उदारही असतात. परमार्थ हे माधन, जोडी देवाचे चरण, संत उदार भरले अनंत भांडार. संताकडे 3 प्रकारचं धन आहे. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. विठ्ठल 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 संतांकडे देवरूपी धन आहे आणि संतांकडे परमार्थ रूपी धन आहे. देवरूपी धन कोणतं? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. मग लोक म्हणतात महाराज देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. माणसं म्हणतात महाराज आम्हाला देव नकोय, तुमचा देव नकोयच आम्हाला. का नको? साठवणीचे रुंदले जागा. ज्या ठिकाणी भगवंत साठवायचा अंतकरणामध्ये, त्या अंतकरणात मल विषय आवरणादी जे काही दोष आहेत, षडविकार आहेत, ते आपल्या अंतकरणामध्ये असल्यामुळे भगवंताला ठेवायला जागा नाही. म्हणून लोक म्हणतात, लोकांची भाषा, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. महाराज म्हणतात मग धन कोणता आहे? आणखीन परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. संतांकडे हे देण आहे. कोणतं? परमार्थ रूपी धन संतांकडे आहे. विठ्ठल 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 आणि समाजाने कितीही त्रास दिला संतांना तरी संत महात्मे हतबल होत नाहीत. किती त्रास दिला तरी. ज्ञानोबांना ज्यावेळेस भिक्षा मधुकरी मागायची वेळेची, त्यावेळेस ज्ञानोबांना मधुकरी भेटून देत नव्हते. जे विसोबा खेचर यांसारखे जे त्या काळातली कर्मठ ब्राह्मण मंडळी होती, त्यावेळेस ज्ञानोबांना कसल्याही प्रकारची मधुकरी मिळून देत नाही, कोरडा शिदा नाही. जरीही कोरडा शिदा आणला तरी आपल्या पायाखाली तुडवून ते काय करायचे, त्याची अगदी आपल्या भाषेत वाट लावून टाकायचे. आणि मग ज्ञानोबाराय जे भावंड आहेत यांना या समाजापासून जो काही छळ झाला आणि त्या छळाला कंटाळून ज्ञानोबाराय ज्यावेळेस आतमध्ये बसले ना ताटी लावून, त्यावेळेस मुक्ताई म्हणते की दादा या समाजाने किती आपल्याला त्रास दिला तरी आपण हातबल व्हायचं नाही. मुक्ताई म्हणते जर दादा
जर जीभ आपले दाताने चावली तर कोणी आतापर्यंत आपले स्वतःचे दात पाडलेत का? नाही पाडले. म्हणून दादा तुम्ही आता एक काम करा. काय? समाजाने किती त्रास दिला तरी सहन करायचं आणि काय करायचं? आपण संत आहोत हेच दाखवून द्यायचं. विठ्ठल 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 योगाची संपदा त्यागानी शांती योगाची संपदा त्यागानी शांती उभय लोकी कीर्ती सोळा मान योग्याची संपदा त्याग आणि शांती. योगी पुरुषाची संपत्ती कोणती संपत्ती आहे? तर त्याग आणि शांती हीच योगी पुरुषाची संपदा आहे, ही संपत्ती आहे. म्हणून संतांची लक्षणं सांगत असताना संतांच्या ठिकाणी विवेक असतो. संत महात्मे वैराग्याचे बळ विवेकाचं हित वैराग्याचे बळ धगधगित ज्वाळा अग्नी जैसा धगधगित ज्वाळा अग्नी जैसा विवेकाचं हित वैराग्याचे बळ विवेकाचं हित वैराग्याचे बळ धगधगित ज्वाळा अग्नी जैसा धगधगित ज्वाळा अग्नी जैसा. महाराज म्हणतात विवेकासहित वैराग्याचे बळ. संतांच्या ठिकाणी जी शक्ती असते ती विवेकासहित आणि वैराग्यासहित असते, म्हणून तर त्यांना संत म्हटलं जातं. महाराज म्हणतात संतांच्या ठाई उत्तम लाभ आहेत ते संत हे आहेत. कोणते? ज्यांच्याकडे विवेक आहे, वैराग्य आहे, दया, क्षमा, शांती हे जे गुण आहेत हे संतांच्या ठिकाणी आहेत. संत महात्मे जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महाराज म्हणतात जे कोणी रंजलेले गांजलेले दुःखाने पिडलेले आहेत अशांना सुद्धा संत महात्मे आपलंसं म्हणतात. आळंदीत कितीही विद्यार्थी कितीही साधक गेले तर ज्ञानोबा त्याला आपलंसं करून घेतात. किती घरचे घरी खरं सांगू का, हे सगळे महाराज मंडळी आळंदीत राहिलेले यांना माहिती आहे. जर आपल्याला घरी एकच भाजी आहे खायला, आळंदीत किती भाज्या आहेत? तुम्ही मकर संक्रांतीचे भोगीचा जो दिवस असतो ना त्या दिवशी तुम्ही एकच दिवस फक्त काय आपल्या भाषेत 12 बापाचं कालवण खाता. आळंदीत आम्ही रोजच 12 बापाचं कालवण खातो. याला म्हणायचा वारकऱ्याची भोगी. आळंदीत ज्ञानोबारायांचं किती प्रेम आहे विद्यार्थ्यांवरती. हे तसं संत महात्मे जे काही कुठलाही व्यक्ती असतो, कितीही गंजलेला असो, कितीही दुःखी असो, पण आळंदीत गेल्यानंतर सुखी होतो. बरीच माणसं आपलं इकडं गावाकडं काही झालं नाही का मग ते आळंदीला जातात. मग ते दोन्ही अंगाने असो, इकडं जर जमलं नाही तर मग तिकडं म्हणजे कसं इकडं गावाकडं नाही होत काही सोयी, गैरसोयी असतात, परंतु आळंदीत गेलं की अगदी सगळं सोयीला लागतं. याला म्हणायचं संत महात्म्यांची कृपा. म्हणजे तुम्ही दुसरा अर्थ काही घेऊ नका, मला काय म्हणायचं ते घ्या. आळंदीत किती इकडं गावाकडं बरीचशी माणसं असेल बाबा, फक्त कपड्यानिशी आळंदीत आलेत आणि सगळं संपूर्ण संसार पण तिकडंच उभा केलाय. हे ज्ञानोबरायांचं वैभव आहे. सगळे आळंदीत कसले प्रकारची अपूर्णता नाही, कारण ते संतांचं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ती तिथे वस्ती करून राहते. म्हणून महाराज संतांच्या ठिकाणी विवेक वैराग्य हे सगळी तुम्ही लक्षणं सांगितली. मग अजून एखादं काही लक्षण आहे का? तसं असेल तर सांगा. महाराज म्हणतात हे जे संत महात्मे मंडळी आहेत ही अतिशय दुर्लभ आहेत. दुर्लभ जसं सुभाषितकार वर्णन करतात, दुर्लभम त्रैवै वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. सुभाषितकार म्हणतात
दुर्लभम त्रयमेव एतत्. 3 गोष्टी या पृथ्वी तलावर काय आहे? दुर्लभ आहेत. कोणत्या? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. पहिली गोष्ट या मृत्यूलोकामध्ये काय आहे? दुर्लभ आहे. कोणती गोष्ट आहे ती? मनुष्यत्वम. मनुष्य जन्म या मृत्यूलोकामध्ये कसा आहे? अतिशय दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ. महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा. जशा वृक्षामध्ये भरपूर योनी आहेत, तशा म्हणजे वृक्षाच्या जशा जाती आहेत ना, तशा प्रत्येक जातीमध्ये एक 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 आपल्याला काय करायला लागतो? जन्म घ्यावा लागतो. तसंच प्रत्येक म्हणजे वेलींमध्ये पण आहेत, वृक्षामध्ये पण आहेत, सगळ्यामध्ये काय आहेत? अतिशय आपल्याला प्रत्येकाला काय करायला लागतो? प्रत्येक योनीत जन्म घ्यायला लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म भेटतो. जसा आंधळ्या मनुष्याच्या हातात कावळा सापडावा. आता आंधळ्या मनुष्याच्या हातात अचानक कावळा सापडू शकतो, पण आपल्याला डोळे असून आपण दिवसभर किती टाळ्या वाजवले तरी कावळा सापडू शकत नाही. भले तुम्ही काही गाव टोक्याच्या घाटावर जाऊन वाजवले तरी तुम्हाला नाही कावळा सापडू शकत. तुम्हालाच काय, मला नाही सापडू शकत. तर त्याचं कारण हे की महाराज म्हणतात हे गोष्ट काय आहे? दुर्लभ आहे, मनुष्य जन्म. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात एवढा मोठा दुर्लभ असणारा मानवी देह हा सहसा भेटत नाही. म्हणून महाराज म्हणतात दुर्लभम त्रयमेव एतत् मनुष्यत्वम. मनुष्य देह दुर्लभ आहे. पण दुसरं सांगतात आणखी काय दुर्लभ आहे? तर मुमुक्षत्वम. ज्ञानाशी जिज्ञासा असणारे जे जिज्ञासू आहेत ना, ते सुद्धा अतिशय दुर्लभ आहेत. म्हणून महाराज म्हणतात की आजकाल प्रत्येकाला मोबाईलवरलं ज्ञान हवंय. कुणाला ग्रंथ वाचायचे नाही, काही नाही. आळंदीला आता राहायची पण इच्छा नाही राहिली. आणि काय विचारलं तर म्हणतात आळंदीतलं वातावरण दूषित झालंय. मग काय गावाकडे चांगलं आहे का? गावाकडे आल्यावर समजलं बाबा आळंदीपेक्षा तर लय दूषित आहे गावाकडे. तर हे ज्ञानाची जिज्ञासा असणारे जे जिज्ञासू साधक आहेत, हे सुद्धा शास्त्रकार म्हणतात हे सुद्धा काय आहेत? दुर्लभच आहेत. आणि तिसरा आहे महापुरुष संश्रय. हा गुरुवर्य बाबांसारखी, श्रीकृष्णदेव बाबांसारखी, नवनाथ महाराजांसारखी अशी जी काही साधू महात्मे आहेत, संत मंडळी आहेत, अशा महात्म्यांचा आपल्याला सहवास सुद्धा कसा आहे? अतिशय दुर्लभ आहे. परिया जग जेठी करुणा केली, परिया जग जेठी करुणा केली, परिया जग जेठी करुणा केली, परिया जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड संत भेटी, पैया जग जेठी करुणा केली, पैया जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, पैया जग जेठी करुणा केली, परिया जग जेठी करुणा केली. महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी, परिया जग जेठी करुणा केली. महाराज म्हणतात की संत भेट ही कशी आहे? अवघड आहे आणि सोपी पण आहे. कधी? परिया जग जेठी करुणा केली. भगवंताने जर आपल्यावर जर दया दाखवली तर संत भेटी कशी आहे? सोपीच आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? संत महात्म्यांची संगती करावी लागते. महाराज म्हणतात दुर्लभम त्रयमेव एतत् मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. मला मी हे सांगत होतो
महापुरुषांची संगती ही सुद्धा कशी आहे, अतिशय दुर्लभ आहे. आता आळंदी सोडून गावाकडे आलो ना, असं वाटतंय आपल्याला दररोज कमीत कमी काही नाही झालं तरी आळंदी ज्ञानोबा यांचं दर्शन होत होतं, गुरुवर्य मारुती बाबांचं दर्शन होत होतं. पण आता ते आपल्याला इथून पुढं आळंदी सोडली असा विषय निघला की आता परत आपल्याला ते काय शक्य नाही. जरी आळंदीत 6 महिने, गावाकडे 6 महिने, 2 महिने असं केलं तरी आपल्याला महापुरुषांची संगत घडत होती. पण आता आपण कायमस्वरूपी तिथं राहायला जाणार नाही अशी मनात असं डाऊट्स आला की असं वाटतं की आता आपल्याला बाबांची सेवा करायला भेटणार नाही, जवळ राहता येणार नाही, अशा सगळ्या गोष्टी मनामध्ये थैमान घालतात. महाराज म्हणतात तसंच महापुरुषांची संगती भेट ही सुद्धा कशी आहे, दुर्लभच आहे. आता आपण व्यावहारिक माणसं आहेत, संसारी माणसं आहेत. जर आपण आश्रमावर आलो तर किती गुरुवर्य बाबांच्या सान्निध्यात किती वेळ राहतो, गुरुवर्य बाबांच्या मंदिरात इकडं तिकडं आपण किती वेळ थांबतो, बाबांशी किती वेळ बोलतो. अगदी एक 5, 10, 15, 20, 1 तास 2 तास, भले दुपारपर्यंत. पण दुपारनंतर का होईना आपल्याला घरी जावंच लागणार आहे ना, काही तर राहता येणार आहे नाही. जोपर्यंत आपण साधक अवस्थेत इथं आश्रमावर शिकण्यासाठी आहे, राहण्यासाठी आहे, तेव्हा आपल्याला ठीक आहे. आपण घरी राहतोय, आपल्याला कशाची संगती संतांची अजिबात नाही. म्हणून महाराज म्हणतात दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. साधू महात्म्यांची संगती कशी आहे, दुर्लभच आहे. विठ्ठल विठ्ठल सुभाषितकार म्हणतात शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. महाराज म्हणतात प्रत्येक शिंपल्यात मोती निघन असं नाही, प्रत्येक शिंपल्यात मोती निघतो असंच नाही. स्वाती नक्षत्रानंतर ते शिंपले वरती येतात समुद्रातून, आणि ते वरती आले की त्याच्यात पावसाच्या पाण्याचा एखादा थेंब पडला की ते शिंपलं मिटतं आणि समुद्राच्या तळाला जातं. मग त्याच्यात बरोबर ना बाबा, मग त्याच्यात काय होतं, मोती तयार होतो. परंतु तोच स्वाती नक्षत्रातला थेंब जर सर्पाच्या मुखात पडला तर त्याचं काय होतं, विष. ज्ञानोबा म्हणतात यसो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे विक. ज्ञानोबा म्हणतात की त्या शिंपल्यात पडला तर मोती होतो, नाही तर मग व्याळे विक. सर्पाच्या मुखात पडला की त्याचं काय होतं, विष तयार होतं. म्हणून महाराज म्हणतात हे प्रत्येक शिंपल्यात मोती निघल हे सुद्धा कसं आहे, दुर्लभच आहे. मौक्तिकम न गजे गजे. प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये म्हणजे गंडस्थळामध्ये माणिक शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे. प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये ते काहीतरी मोती वगैरे हिरा वगैरे असं काहीतरी निघतं म्हणते ते मस्तकामध्ये हत्तीच्या. तो सुद्धा प्रत्येक हत्तीच्या मस्तकात नसतो. म्हणून तसं महाराज म्हणतात, शास्त्रकार म्हणतात की साधहो नाही सर्वत्र. जसं प्रत्येक वनात चंदन असेल आणि जरी असून ते चंदन जरी असलं आणि ते जर तरीही त्या चंदनात सुगंध असेलच असं काही नाही. प्रत्येक चंदनात सुगंध असतो असं काही नाही, ते रायवळ चंदन पण असू शकतं. तसंच महाराज म्हणतात की साधहो नाही सर्वत्र. साधू माणसं ही प्रत्येक ठिकाणी समाजात आपल्याला भेटतील असं नाही, दुर्लभच आहेत. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात महुरा ऐसी फळे आली काही लुटती पक्वदशी येती थोडी आश नाश आढी वेचेतो. महाराज म्हणतात आंब्याला जर मोर आला, महुरा ऐसी फळे, मग जेवढा मोर येतो तेवढे फळे येतात का, नाही येत. मग आंब्याला जेवढा मोर येतो त्याच्यातला काही मोर कसा काय होतो, गळून जातो. आली काही लोटती, जेवढा मोर आहे तेवढी जरी समज तेवढी फळं आली काही लोटती. काही काय होतात, गळून जातात, वाऱ्याने गळून जातात, काही इजळून गळून जातात, काही ऊन लागलं म्हणून गळून जातात. पक्वदशी येते थोडी, त्यातले काही पाडाला लागतात. आणि काही पाड जरी पडले तर आपण पाडाला लागलो की मग आपण काय करतो, आंबा उतरून ठेवतो. ज्ञानोबांनी पुढलं पण सांगितलं
नाश आडी वेचितो. मग आपण काय करतो, ते आंबा उतरून ठेवला की आपण आडी घालतो. मग आडी घातली की ते आडीत सुद्धा काही आंबे नाचतेतच. आंब्याचं सांगतोय. म्हणून तसंच संत महात्मे दुर्लभ आहे. जसं आंबा, संपूर्ण आंबा जसा आपल्या कामाचा नाही ना, पूर्ण आंब्याला जेवढी फळं आहेत, जेवढा मोहर येतो त्या आंब्याला, जेवढ्या मोहराला जेवढ्या कैऱ्या लागतात, त्या जशा आपल्या कामाच्या नाहीत. काहीतरी अगदी शेवट 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 आपल्या थोड्याशा, जसा आपण आत्तापर्यंत कांदा ठेवलाय, काहींचा मग पाण्याने जातो, काहींचा सडून जातो, अशा प्रकारे मग शेवट एखाद्याचा चान्स गावतो. 5,000 रुपये. विठ्ठल 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 विठ्ठल. तसे संत महात्मे दुर्लभ आहेत. एखाद्या बाजारात झटका होतो, एखाद्या बाजारात गोण्याचे पण पैसे होत नाही. तसं संत महात्मे अचानक भेटत नाहीत. त्यासाठी आपल्याला संत महात्म्यांची काय करायला लागते, शोध घ्यावा लागतो. संत महात्म्यांची अतिशय आपण जेवढं संतांची आपण सेवा करू, जेवढं संत महात्म्यांच्या आपण सान्निध्यात राहू, तेवढा आपल्याला काय होतो, लाभ होतो, फायदा होतो. विठ्ठल 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 सातव्या अध्यायात एक श्लोक आहे बाबा. हा, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततात्मपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. ज्ञानोबा भगवंत म्हणतात, मनुष्यानाम सहस्रेषु, हजार मनुष्यामध्ये कश्चित यतते सिद्धये, एखादाच मनुष्य, एखादाच साधक काय होतो, सिद्ध होतो. यततामपि सिद्धानाम कश्चिनाम वेत्ति तत्त्वतः. असं ज्ञानोबा म्हणतात की या हे विश्व जे भरलेलं आहे, यामध्ये अनेक मनुष्य आहेत, अनेक माणसं आहेत. परंतु ज्यावेळेस सेना निर्माण करायची असते, ज्यावेळेस सैन्य निर्माण करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला या संपूर्ण विश्वामधून एक 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 अगदी असा शेलका शेलका मनुष्य निवडून आपल्याला काय करावं लागते, सेना निर्माण करावी लागते. निवडून की जे सेना लक्षवरी लाखो लोकांची सेना निर्माण करावी लागते. पण एक एक निवडून, मला सांगा, शाळा एकच असते, पण पहिला नंबर किती जणांचा येतो शाळेत, एकाच जणांचा तो. मग असं एका शाळेतून एकच निवडायचा. 2 नंबर 3 नंबर वाल्याला काही महत्व नाही. तसं सेना निर्माण करायची असेल तर रथी महारथी तसले पाहिजेत ना, म्हणून 1-2 नंबरला महत्व नाही. तसं महाराज म्हणतात की संतांच्या ठिकाणी लाभ आहेत. हे संत महात्मे इतके कसे आहेत, इतके दुर्लभ आहेत. परंतु हे संत महात्मे एकदा का सापडले, अशा महात्म्यांचा आपल्याला संस्कृत आला तर मग महाराज म्हणतात, लाभ पायी उत्तम. अशा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आपल्याला लाभ भेटतो. पण कसा भेटतो, उत्तम लाभ भेटतो. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात
ठाई लाभ पायी उत्तम. महाराज म्हणतात संतांच्या ठिकाणी उत्तम प्रकारचा लाभ आहे. कनिष्ठ लाभ नाही, मध्यमही लाभ नाही. मग लाभ कसा आहे? उत्तम. लाभाचे 3 प्रकार आहेत. कनिष्ठ लाभ, सांसारिक म्हणून माणसांच्या संगतीमध्ये आपण राहिलो की आपल्याला त्यावेळेस आपल्याला व्यवहारात पैसा या सगळ्या ज्या गोष्टी भेटतात, हा कनिष्ठ लाभ आहे. मग मध्यम लाभ कसला? तर मध्यम लाभ म्हणतात संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. हे काय आहे? मध्यम लाभ आहे. परंतु संतांच्या संगतीमध्ये जो लाभ आहे तो कसा आहे? उत्तम लाभ. हे तो एक संता ठाई. संतांच्या ठिकाणी तो कोणता लाभ आहे? तर महाराज म्हणतात एक लाभ आहे. एक कोणता? तर या जगताचं पालन पोषण करणारा जो भगवान परमात्मा आहे तो कसा आहे? एक. आणि तो एक संतांच्या जवळ आहे. म्हणून एक म्हणजे काय? तर एक म्हणजे ते परब्रह्म जे संतांच्या जवळ आहे. म्हणून या अभंगामधला सगळ्यात महत्वाचा शब्द एक. ते आपण एक शब्द हे तो एक संताट आहे, ते लवकर मिळत लागत नाही. त्याचा मलाच लागला नव्हता. मला 2 दिवसापूर्वी लागला. बाबांनी फोन केला, मग मी म्हणलं आता बघावं लागते काहीतरी. बाबा म्हणले कोणता अभंग घ्या? लाभ पायी उत्तम. मग संतांच्या ठिकाणी आपण जर संत संगती केली तर संतांच्या ठिकाणी लाभ कसा आहे? उत्तम. आणि तो उत्तम लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? मनविता त्यांचे दास्यत्व स्वीकारावं लागतं. म्हणून एकदा नारद महर्षी म्हणले की भगवंता मला काय कर, संत संगतीचा महिमा समजून घ्यायचा आहे म्हणून. मग नारद महर्षींनी सांगितलं, नारद महर्षींना भगवंताने सांगितलं की नारद महर्षी तुम्ही एक काम करा, मृत्यूलोकामध्ये जा आणि तो काही किडा आहे ना गटारातला, त्याला तुम्ही विचारा संत संगतीचा महिमा काय. असं विचारल्यानंतर नारद महर्षी असं म्हटल्यानंतर नारद महर्षी मृत्यूलोकामध्ये आले आणि त्या किड्याला विचारलं की अरे बाबा संत संगतीचा महिमा काय आम्हाला सांगू शकतो का? त्या किड्याने फक्त नारद महर्षींकडे बघितलं आणि जीवच सोडून दिला. पुन्हा नारद महर्षीवरती भगवंताकडे गेले आणि विचारलं, भगवंता तुम्ही जे सांगितलं ना आम्हाला, आम्ही तो प्रयोग केला परंतु तो किडाच मेला हो, मग आता सांगा ना कोण? भगवंत म्हटले आता एक काम करा, त्या कुंपणावरती नुकताच सरडा जन्माला, उद्या जा 2 दिवसांनी. नारद महर्षी मृत्यूलोकात आले, सरड्याला विचारलं आणि सरड्याने तसंच केलं. नुसतं बघितलं, सरड्याला विचारलं संत संगतीचा महिमा सांगा. सरड्याने फक्त नारद महर्षींकडे पाहिलं आणि प्राणत्याग केला. पुन्हा नारद महर्षी भगवंताकडे गेले, देवा आता 2 गेले, आता 3रा असं काही करू नको. भगवंताने सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही जावा. तुम्ही आता एक काम करा, पोपट आहे त्या तुम्ही त्या पोपटाला विचारला. मग नारद महर्षी आले आणि त्या पोपटाला विचारलं, पोपटाने तसंच केलं. त्यानंतर भगवंताने पुन्हा भगवंताकडे गेले, देवा तोही मेला, सगळेच मारतेत, आता दुसरं काही सांगू नको, अवघडात अवघड. भगवंत म्हटले काही होत नाही, तुम्ही जावा खाली एकदा, मी सांगतो ना. आता गाईचा वासरू नुकतंच जन्मले त्याला विचारा. नारद महर्षी खाली आले आणि त्या गाईच्या वासराला विचारलं, नुकतंच जन्मलेला वासरू, की बाबा मला संत संगतीचा काय करतो महिमा सांग. आणि ते वासराने सुद्धा नारद महर्षीकडे नुसतं बघितलं आणि प्राणत्याग केला. पुन्हा नारद महर्षी भगवंताकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा आता बस झालं, तू एवढा वेळ जे सांगितलं सगळे त्यापेक्षा माझ्या हातून कर्म वाईट घडण्यापेक्षा ना, त्यापेक्षा मला संत संगती महिमाच नको. भगवंताने सांगितलं तुम्ही माझ्याकडे प्रश्न केलाय अगोदर की मला संत संगतीचा काय करायचा आहे, महिमा माहिती करायचा आहे, संत संगतीचा महिमा काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्याकडे अगोदर प्रश्न केला की नाही, उत्तर देणं माझं काम आहे, मी सांगतो तुम्ही फक्त तेवढं करा. असं म्हटल्यानंतर नारद महर्षी, भगवंताने सांगितलं नारद महर्षींना की नारद महर्षी तुम्हाला संत संगतीचा महिमा समजून घ्यायचा आहे ना, जा. एक राजा आहे मृत्यूलोकामध्ये आणि त्याला अगदी म्हातारपणात मुलगा झालाय, अगदी शेवटच्या स्टेपला त्याला तो मुलगा झालाय. त्या राज्याला वारस नव्हता आणि आता त्याला तो मुलगा झालाय. आता राजाचा मुलगा, राजवाड्यात खूप आनंदोत्सव चाललेला आणि नारद महर्षींना तर मोठं साकडं पडलं. आता जर मी राजवाड्यात गेलो, कदाचित जर मी त्या मुलाला प्रश्न विचारला की मला संत संगतीचा महिमा सांगा, असा जर मी त्यांना प्रश्न केला आणि जर त्या मुलाने
असं केलं तर नारद महर्षींना खूप मोठं टेन्शन आलं, जसं की मला आलं होतं आधी. आणि मग भगवंताला सांगितलं नारद महर्षींनी, मी काही तेवढं सोडून मला सगळं सांगा, दुसरं कुणाला सांगा, राजाचा मुलगा सोडून. हे राजा आहे महाराज. कसं आहे, थोडंसं जरी चुकलं तर मानेवर सुरी. जसं ते ज्ञानोबरांच्या काळात नाही का, त्या दासीने सांगितलं की तुम्हाला 12 वर्ष मूल बघता येणार नाही, अगदी तशीच परिस्थिती नारद महर्षींवर आली. मग नारद महर्षी म्हटले, भगवंता मी जातो, पण काय होईल त्याचा तुला सगळा निवाडा तुला करायला लागेल, काही होऊ दे, तुझ्या शब्दावर मी जातो. नारद महर्षी खाली आले मृत्यूलोकामध्ये आणि त्या अगदी जन्मलेलं नुकतंच एक 4-8 दिवसाचं मूल, त्या राजाचं राजपुत्र. आता राजपुत्राला विचारणं काही सोपं आहे का? बरीच माणसं त्याच्या आजूबाजूला असतात, कोणी हवा घालणारे, कोणी खेळण्या वाजवणारे, असे बरेच. पण मग नारद महर्षींनी अगदी सगळ्यांचा काय केलं, कोणी कुठं गेलं की नारद महर्षीने हळूच विचारलं की मला तुम्ही संत संगतीचा महिमा सांगा. त्या मुलाला वाचा फुटले आणि त्या मुलाने सांगितलं, बाळाने, त्या राजपुत्राने, की तुम्हाला ज्याने माझ्याकडे पाठवलं ना त्याला घेऊन या जा. नारद महर्षी म्हणले, काय कमाल आहे, त्या बाळाला वाचा फुटली. नारद महर्षी म्हणले, बरं झालं बोलला ते तरी बरं झालं, कमीत कमी बरं झालं, असं काही वेगळं बघितलं नाही, डोळे बिळे फिरवले नाही. नारद महर्षी भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगितलं, देवा आता हे गिऱ्हाईक वाचलंय, आता तुला यावं लागतंय, आता जर परत मला सांगितलं तू त्याला जाऊन विचार, आता परत ते जायला बसलं. मग नारद महर्षींनी भगवंताला घेऊन गेले आणि गेल्यानंतर मग नंतर नारद महर्षीने भगवंताच्या साक्षीने त्या मुलाला, बाळाला, राजपुत्राला विचारलं की मला तुम्ही संत संगतीचा महिमा सांगा. त्यावेळेला त्या राजपुत्राने सांगितलं, संत संगतीचा महिमा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. ज्यावेळेला मी गटारामध्ये किडा होतो त्यावेळेस आपलं मला संगती घडली, त्यापेक्षा मला उच्च प्रतीची योनी प्राप्त झाली, सरडा म्हणून. मी किडा होतो अगोदर, नंतर सरडा म्हणून योनी प्राप्त झाली, तिथंही मला आपलं दर्शन झालं. त्यानंतर मी त्याच्यापेक्षा वरच्या योनीमध्ये, म्हणजे आपल्या भाषेत प्रमोशन म्हणतात त्याला, मग थोडंसं प्रमोशन झालं. मग मी त्याच्यापेक्षा थोड्याशा वरच्या योनीत मला जन्म प्राप्त झाला, पोपटाच्या, जो पोपट आपण पाळतो घरात तो पोपट. भगवंता त्या पोपटाच्या योनीमध्ये मला आपलं दर्शन झालं, तिथेही आपलं दर्शन झाल्यामुळे मला थोडासा उच्च प्रतीचा देह प्राप्त झाला. मला कशाचा जन्म भेटला, गाईचा म्हणजे थोडक्यात गोमातेचा जन्म भेटला. आणि त्यानंतर तिथेही मला आपलं दर्शन झालं, म्हणून मी आज राजपुत्र म्हणून जन्माला आलो. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. अजून सांगू का, याही जन्मामध्ये मला आपला संग घडला. कधी, ज्यावेळेस नारद महर्षी विचारायला गेले होते त्याला की मला तू संत संगतीचा महिमा सांग, आणि त्या बाळाने सांगितलं की तुम्हाला ज्याने पाठवलं तुम्ही त्याला घेऊन या. हा संत संगतीचा महिमा आहे की याही जन्मात मला आपलं दर्शन घडलं, तुमच्यामुळेच मला आता भगवंत तुमच्या सोबत आलेत, तुमच्या संगतीमुळेच मला भगवंताचं दर्शन झालंय. हा आहे संत संगतीचा महिमा. विठ्ठल विठ्ठल अशा दुर्लभ देवाचा सुद्धा संतांच्या संगतीमुळे आपल्याला काय होतो, लाभ होतो. आणि भगवंताची संगत घडणं, भगवंताचं दर्शन होणं संतांच्या संगतीमुळे, म्हणजेच हाच आपल्या जीवनातला कसा आहे, दुर्लभ लाभ आपल्या जीवनातला आहे. विठ्ठल उत्तम लाभ आहे. विठ्ठल आणि असा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांचं काय करायला लागतं, दास्यत्व स्वीकारायला लागतं, संतांची सेवा करावी लागते. म्हणून संत सेवा हीच आपल्या जीवनातली खरी सेवा आहे. दास्य करी दासाचे, उनेन साहे भक्ताचे. महाराज म्हणतात की जो संतांची सेवा करतो, भगवंत त्याचं सगळं काय करतो, सहन करतो. जो संतांची सेवा करतो भगवंत त्याचं सुद्धा काय करतो, तुका म्हणे घालू तयावरी भार. जसं भगवंतावर भार घातल्यानंतर भगवंताला सगळी काळजी पडते, तसं संतांच्या संगतीमध्ये आपण जर गेलो आणि संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन समर्पित केलं तर देवाला आपली काळजी
आहे की नाही. तर महाराज म्हणतात संतां पुढे या सौरेना. मग भगवंत म्हणतात जर संतांची संगती केली, दास्यत्व स्वीकारलं, तर आपल्याला काही करण्याची आवश्यकता पडत नाही. विठ्ठल विठ्ठल संतांचं दास्यत्व स्वीकारलं की भगवंताला सुद्धा आपल्या संसाराची काळजी पडते. म्हणून कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. आणि मग अशा या संत सेवेवरती संतुष्ट होऊन या दास्यत्व भक्तीवर संतुष्ट झाले भगवंत की मग काय करतात, भगवंत आपल्यानंतर कृपा करतात. अभंगाचं 3रं चरण. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. साधू पुरुषाने भगवंताने जे आपल्यावर जर कृपा असं काही कृपादान देतात, आपल्याला कृपेचं दान देतात, ती कल्पंती ही सुद्धा काय होत नाही, संपत नाही कधी. आपण जर भगवंताची संतांचं दास्यत्व स्वीकारलं तर आपल्यावरती काय करतात, भगवंत आपल्याला कृपेचं दान देतात. मग
दास्यत्व भक्ती कोणी कोणी केली? हे जे जे आहे ना, कल्पांती न सरणार दान, हे मिळवण्यासाठी कोणी कोणी भक्ती केली? तर भक्ती केली हनुमंतरायांनी. दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले दास्यत्व भक्ती कोणी केली? तर हनुमंतरायांनी केली. म्हणून आणि भगवंताने कोणती कृपा केली? तर भगवंताने प्रभू श्रीरामांनी ज्यावेळेस हनुमंतरायांना वरदान कोणतं आहे? चिरंजीव. ही जी कृपा आहे ना, ती भगवंताने केली. एकदा त्याला हनुमंतरायांना मोत्याचा हार दिला सीतामातेने. भगवंताने काहीच दिलं नाही, सन्मान केला सगळ्यांचा. लंकेचं शोधन सीतामातेंना शोधून आणल्यानंतर, आणि हनुमंतराला काहीच दिलं. ज्ञानोबा ओवी ज्ञानेश्वरीत काय केलं? आपलं हनुमंतरायाला हार दिला. ते हार दिला ना मोत्याचा, अतिशय मौल्यवान हार सीतामातेने आपला स्वतःचा काढून दिला हनुमंतरायांना. हनुमंतराय तो प्रत्येक म्हणून फोडायचे आणि बघायचे, याच्यात राम आहे का, याच्यात राम आहे का? नाही. का तर भगवंत म्हणतात की हनुमंतराय माझा अतिशय जवळचा दास आहे, म्हणून मी त्याला काय ठेवणार आहे? चिरंजीव ठेवणार आहे. विठ्ठल विठ्ठल का हार दिला असेल? कारण की आपल्या मालकाचा काय आहे? सेवक आहे, अतिशय निकटवर्ती आहे सेवक. आणि माणूस जवळची वस्तू कोणाला देतो माहिती का? जो काही आपल्या कामाचा आहे माणूस आहे, अतिशय चांगली कामगिरी केली आणि जो आपल्यासाठी समर्पित आहे आयुष्यभरासाठी माणूस आहे, त्याला जवळची वस्तू देतो. उगाच कोणी कोणालाही जवळची वस्तू देत नाही. म्हणून दास्यत्व भक्ती ही जी आहे ती हनुमंतरायांनी केली. शबरी मातेने सुद्धा दास्यत्व भक्ती स्वीकारली होती मातंग ऋषींची. कधी? ज्यावेळेला शबरी मातेचा विवाह ठरला, आणि विवाह ठरल्यानंतर वडिलांनी सांगितलं की शबरी माता तुझा आता उपवर झालीस, तुझा काय करायचा? विवाह करायचा. मग नंतर असा विवाह करण्याचं ठरवल्यानंतर जे आपल्याकडे जसे ते जत्रेला ते जुने लोक बळी द्यायचे ना, तसं शबरी मातेच्या दारात अशी दावण लावली. ते शबरी मातेने बघितलं की हे हा काय प्रकार आहे. तर राजकन्या बाहेरचे लग्न बघण्याची त्यांना हे नसते परवानगी. आणि मग हे सगळं बघितलं का हा काय प्रकार आहे. त्यांनी सांगितलं की आता राजकारणे तुझा काय आहे, तुझ्या लग्नातील जे काही पाहुणे मंडळ आहे ना यांच्यासाठी काय आहे? मेजवानी आहे. शबरी मातेने ठरवलं आता आपल्या सुखासाठी जर एवढ्या जीवांचा बळी जात असेल तर आपण लग्न न केलेलं बरं. आणि शबरी मातेने रात्रीतच पळ काढून शबरी माता गायब. आणि मग आपण उदरनिर्वाह कसा करायचा? राहायचं कुठं? तर शबरी माता एका आश्रमाचा आश्रय घेऊन झाडावर वरती राहायची. आणि मग आता आपण घर सोडले, दार सोडले, मग आपण करायचं काय? आपला उदरनिर्वाह कसा करायचा? आणि तसं पण आपलं जीवन आता व्यर्थ वायाला जाणारच आहे. मग संतांच्या संगतीमध्ये आपण जर आपलं जीवन व्यतीत केलं तर काही फायदा होणार नाही का? काहीतरी फायदा होईलच की. म्हणून शबरी मातेने आश्रम बघितला, आणि तो आश्रम बघितल्यानंतर शबरी मातेने काय करायचं? रोज पहाटे यायचं, सडा संमार्जन करायचं. आणि सडा संमार्जन करून झाल्यानंतर सूर्य उगवण्याच्या आत काय करायचं? साधू पुरुष उठण्याच्या अगोदर झाडावर जाऊन बसायचं. आणि मग ऋषींनी बघितलं की ही जी शबरी माता आहे, आपल्या ज्या आश्रमात ते झाडलोट होत आहे दररोज, आतापर्यंत तर काय होतच नव्हतं. पहाटे सकाळी ऋषीजी उठले की बघायचे, अरे सडा संमार्जन आहे. आतापर्यंत काय होत नव्हतं. आपले शिष्य काही कधी झाडलोट करीत नव्हते, सडा संमार्जन करीत नव्हते. आता शिष्यांना अशी सद्बुद्धी कुठून सुचली? म्हणून मग ऋषी म्हणले आपण आता काय करायचं, याचा काहीतरी छडा लावायचा. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आता हे कोण करते, म्हणून त्यांनी लपून बघितलं. शबरी माता रात्रीचं ब्रह्ममुहूर्तावर पहाटे खाली उतरते, सगळीकडे सडा संमार्जन करते.
आणि पुन्हा स्नान वगैरे करून आपलं झाडावर जाऊन बसते. आणि हे सगळं प्रकार बघितल्यानंतर एक दिवस विचारलं की हे माते कोण आहात आपण? त्यांनी सांगितलं की मी शबरी आहे. माझा विवाह होण्यासाठी बऱ्याच पशुपक्ष्यांचा बळी जाणार होता, म्हणून मी काय केलं की तिथून पळ काढला. मला विवाह करण्याची इच्छा नाही, परंतु मग आता हे जीवन सार्थकी कसं लावायचं, तर एखाद्या सत्पुरुषाच्या साधूच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत करायचं आणि मग आपल्याला काय करायचं. म्हणून शबरी मातेने सांगितलं की मला कुणाचं तरी दास्यत्व स्वीकारायला लागेल, म्हणून माझी अशी इच्छा आहे की आपण माझा दास म्हणून स्वीकार करावा. म्हणून शबरी मातेने ऋषींचा आश्रय घेतला आणि सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त करून घेतलं आणि आशीर्वाद दिला ऋषींनी की तुला काय होईल, प्रभू श्रीराम एक दिवस नक्की भेट देतील, नक्की भेट देतील असा आशीर्वाद दिला. तर शबरीचं आता आपल्याला किती आहे, 80 वर्ष आयुष्य आहे. त्या काळात भरपूर आयुष्य होतं. आणि शबरी मातेने अगदी म्हातारं होईपर्यंत भगवंताची वाट पाहिली. जब मेरे रामजी का आवन होगा, आपण ते म्हणतो तसं. जेव्हा माझे प्रभू श्रीरामचंद्र येतील आणि मला भेट देतील तेव्हा माझा काय होईल, तेव्हा माझा उद्धार होईल. मी माझ्या भगवंतासाठी गोड गोड बोरं काय करते, वेचून ठेवते. भगवंत काय करतील, मी आणलेले बोरं मिटक्या मारत खातील. शबरी माता रोज काय करायची, गोड बोरं घेऊन यायची. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला उष्ट बोर म्हणतो. मग ती काय करायची, अगोदर बोर गोड आहे की आंबट आहे हे बघायची आणि त्या भगवंतासाठी ठेवले. का तर भगवंत साधूंचं दास्यत्व स्वीकारलं, साधूंनी आशीर्वाद दिला की संत संगती घडली, त्यामुळे आशीर्वाद दिला की तुला काय होईल, भगवंताचं दर्शन होईल. मग तो भगवंत प्राप्त करायचा असेल तर नक्की आपल्याला संत संगतीचा काय झाला पाहिजे, लाभ झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जसा संत महात्म्यांचा आपल्याला लाभ झाला, संत महात्म्यांच्या आपण संगतीमध्ये गेलो तर संत महात्मे आपल्याला देतात दान. कोणतं, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. त्यासाठी संतांची सेवा करायला लागते, संतांकडून लाभ मिळवायला लागतो. अशी संत महात्मे कृपा करतात. कल्पांती ही सरेना, संत महात्मे कृपा करतात, पण ती कशी किती कधीही संत कृपा आपल्यावरची काय होत नाही, संपत नाही. कल्पांती, एक कल्प म्हणजे किती, तर सत्य, त्रेत, द्वापार आणि कलियुग असे काय 4 युग. आणि या 4 युग, हे 4 युग मिळून एक काय होतं, एक महायुग तयार होतं. आणि अशी 71 महायुग म्हणजे एक मनवंतर. आणि एक अशी 14 मनवंतर गेली की एक काय होतं, कल्प. असं महाराज म्हणतात की कल्पांतीही सरेना. मग हे सगळे वर्ष किती झाले, मी जवळजवळ 29 अब्ज असं होतंय, या 28 लाख असं काहीतरी आहे. जवळ आपण थोडक्यात ठोक आकडा धरू 29 अब्ज. मग मला सांगा याच्यातलं किती जणांचं आयुष्य 29 अब्ज आहे, ह्याच्यातलं कोणाचंच नाही. अब्ज आपण शब्द आत्ता ऐकला आयुष्याच्या बाबतीत, पहिल्यांदाच शब्द ऐकला असं की 29 अब्ज आयुष्य माणसाला नाही. असं म्हणजे काल संतान जे दान देतात ना आपल्याला सेवा घेतल्यानंतर, ते दान असं आहे की ते एवढे दिवस संपत नाही. म्हणजे आपण मृत्यू जरी पावलो तरी आपलं दान, संतांनी दिलेलं दान संपत नाही. म्हणून महाराज तेच म्हणतात, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. संत महात्मे जे आपल्यावरती कृपेचं दान देतात ते कल्पांतीही सरत नाही. मग ते कोणते कृपा आहेत, तर महाराज म्हणतात कृपेचे 3 प्रकार आहेत. कृपा कटाक्ष न्याहाळले, आपुले पदी बैसविले, आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. मग सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. महाराज म्हणतात की कृपा करण्याचे 2-3 प्रकार आहेत. मग मस्तकावरती हात ठेवून जी कृपा केली जाते त्याला काय म्हणतात, मस्तकी तो जाना ठेविला कर. मग हा सुद्धा काय आहे, मस्तकावर हात ठेवून. आणि संप्रदायामध्ये तोच प्रकार जास्त प्रचलित आहे. कोणता, मस्तकावर हात ठेवून कृपा करण्याचा. मग आपण आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. संतांना आलिंगन दिलं तरी, परंतु संतांना आलिंगन दिलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. संतांची कृपा झाली
तरी मोक्ष प्राप्त होतो. कृपा कटाक्षाने आले संतांनी नुसती नजर टाकली तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल मग अशी कृपा संत महात्मे आपल्यानंतर आपल्यावरती करतात. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, हे तू काम संत सेवा तू काम संत सेवा संत सेवा हेती देवा उत्तम हेती देवा उत्तम मन बीता दास रात मन बीता दास रात हेती देवा उत्तम हेती देवा उत्तम मन बीता त्यांचे दास मन बीता त्यांचे दास तुका मने सत सेवा येती देवा उत्तम येती देवा उत्तम तुका मने सत सेवा येती देवा उत्तम येती देवा उत्तम. महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. ही जी संत सेवा आपण करतो हीच देवासाठी कोणती सेवा आहे? उत्तम सेवा आहे. ही देवाला अतिशय चांगल्या प्रकारे आवडते. कोणती सेवा? जी आपण संतांची सेवा करतो ना, ही सेवा देवाला आवडते. संतांच्या ठिकाणी जो लाभ आहे तो लाभ कसा आहे? उत्तम. आणि जी उत्तम सेवा आहे, जी संतांची केलेली उत्तम सेवा आहे, ही देवाला कशी आवडते? उत्तम प्रकारे देवाला सेवा आवडते. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा केली तर आपल्याला देवाची सेवा केल्याचंही काय होतं? पुण्य प्राप्त होतं. संतांची सेवा केली, श्रीगुरूंची सेवा केली तरी आपल्याला संतांची सेवा केल्याचंही पुण्य प्राप्त होतं. आणि देवाची सेवा केल्याचंही पुण्य काय होतं? प्राप्त होतं. आणि श्रीगुरूंची सेवा केल्याचंही पुण्य काय होतं? प्राप्त होतं. संतांची सेवा केली तर आपल्याला आपल्या आईवडिलांचं सुद्धा सेवा केल्याचं पुण्य काय होतं? प्राप्त होतं. तुकाराम म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. तुम्हीच माझे काय आहात? मायबाप आहात. म्हणून आई वडिलांची सेवा केल्याचं सुद्धा काय प्राप्त होतं? पुण्य प्राप्त होतं. म्हणून महाराज म्हणतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. अशा प्रकारे संत महात्म्यांच्या संगतीमध्ये लाभ कसा आहे? उत्तम प्रकारचा लाभ आहे. त्यासाठी काय करायचं? म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संतांचं काय करायचं? दास्यत्व स्वीकारायचं. जसं दास्यत्व हनुमंतरायांनी स्वीकारलं, जसं दास्यत्व शबरी मातेने ऋषींचं स्वीकारलं, त्याप्रमाणे आपण सुद्धा संतांचं दास्यत्व स्वीकारलं तर भगवंत सुद्धा आपले कामं करतो. आणि हे सगळं दास्यत्व स्वीकारल्यानंतर आपण जे सांगितलं की कृपादान केले संगती कल्पांती ही सरेना. जसं दानाची जशी बरीच प्रकार आहेत, त्यामध्ये कृपादान, जसं अन्नदान, ज्ञानदान, संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्याला ज्ञानदान पण भेटतं. म्हणजे ज्ञान ग्रहण करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होतं? भेटतं. कृपादान केले संती कल्पांती सरेना.
आणि संतांचा आशीर्वाद त्यामधून आपल्याला काय होतो, प्राप्त होतो. आणि तो आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला की मग काय होतं, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणून आपल्याला काय होतं, संत महात्म्यांची संगती घडली की या सर्व गोष्टी आपल्याला काय प्राप्त होतात. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, म्हणे संत, तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत तुका हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, मन वेदा त्याचे दास, मन वेदा त्याचे दास, पुढे आत उरना
दास मनविता त्यांचे दास झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराय तुकोबराय आदी कलून सकल संत महात्म्यांच्या चरणी तसा कृष्णदेव बाबा आणि गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.